मिक्स व्हेज कुर्मा कसा करणार आहोत हे बघणार आहोत. चला आता रेसिपीकडे वळूया. त्याची पाने घेतले 10 ते 12. त्यानंतर सुक्कं खोबरं घेतले आपण कट करून. 3 चमचे आपण बेसन पीठ घेतलेलं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर, कांदा, टोमॅटो आणि 2 चिमूट एवढा आपण ओवा घेतला आहे. कोबी बारीक किसून घेतला आहे. गाजर किसून घेतला आहे आणि ढब्बू मिरची. आणि हे आपण प्रमाण 1-1 वाटी घेतली आहे. छोटी 1-1 वाटी आपण हे सगळे सेम प्रमाण घेतलं आहे. त्यानंतर धनिया पावडर, गोडा मसाला, हळद, मिरची पावडर. आता आपण कढई तापून घेतली आहे. आपल्याला आपले सगळे साहित्य जे आपण जिन्नस घेतले आहेत ते भाजून घ्यायचे, म्हणजे 2 मिनिटं असे तेलात फ्राय करून घ्यायचे. तर आता आपण प्रथम पहिले कांदा भाजून घेऊया. तळून घेऊया आपण तो, भाजून म्हणण्यापेक्षा, कारण की आपल्याला तेलामध्ये फ्राय करायचं. आपण कांदा 2 मिनिटं तेलामध्ये परतून घेतलाय. आता त्याच कढईमध्ये आपण खोबरं परतून घेऊया. अर्धा चमचा तेल टाकून खोबरं व्यवस्थित फ्राय करून घेऊया. खोबरं काय आपलं लगेच फ्राय होत असते. सुक्कं खोबरं, तुम्ही सुक्याच्या ऐवजी तुमच्याकडे ओलं असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता. आता आपलं खोबरं पण व्यवस्थित फ्राय झालं आहे. आता आपण ते काढून घेऊया. आता ह्यामध्ये टोमॅटो आणि कढीपत्ता एकत्रच टाकून घेऊया. आता आपला टोमॅटो आणि कढीपत्ता हा पण आपण तेलामध्ये नुसता परतून घेतलाय, म्हणजे पूर्ण आपल्याला त्याचा तो काळ नाही करायचा आहे. फक्त 2 सेकंद आपल्याला तो परतून घ्यायचा आहे. हे सगळं परतून झाले. आता आपण ह्याची काय करू, मिक्सरला पेस्ट करून घेऊया. हे जरा 2 मिनिटं थंड व्हायला ठेवूया. तोपर्यंत आपण पुढची कृती करून घेऊ. हे जे आपण घेतलं होतं गाजर, कोबी आणि ढबू मिरची, ह्यामध्ये आपण बेसन पीठ ऍड करणार आहे. आणि बेसन पीठ त्याच्यानंतर ओवा, चवीपुरतं मीठ आपण टाकणार आहे. आपण नंतर ग्रेव्हीमध्ये मीठ वापरणार आहे, त्याच्यामुळे ह्यामध्ये प्रमाणातच मीठ ऍड करायचं आहे. आता हे आपण सगळे मिश्रण एकत्र करून घेऊ. ह्यात पाणी थोडंही घ्यायचं नाही आहे, कारण की आपण जे भाज्या धुवून घेतल्या होत्या त्यालाच पाणी सुटतं. त्यातच आपण हे पूर्ण एकत्र करायचं आहे. जसं आपण भजीसाठी पीठ मळतो त्याप्रमाणेच आपण मळून घ्यायचं आहे, पण थोडं घट्ट मळायचं आहे, सैलसर नाही मळायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे आपलं आता व्यवस्थित हे मिश्रण एकजीव करून झालेलं आहे. पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे आणि ते 5 मिनिटं आपण मुरायला ठेवलं होतं. आता आपण त्याचे असे छोटे छोटे बॉल करून घेऊया आणि ते डीप फ्राय करून घेऊया. शेलो फ्राय नाही करायचे, ते डीप फ्रायच करायचे आहे. आपण हे 1-1 बॉल ह्याच्यामध्ये ऍड करू. जेवढे एका वेळी मावतील तेवढे तुम्ही तळून घ्या. अशा प्रकारे आता आपले हे बॉल्स व्यवस्थित तळून झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया. बॉल तळसपर्यंत आपले मिश्रण पण व्यवस्थित थंड झालेलं आहे. आता आपण ह्याची मिक्सरला पेस्ट करून घेऊया. अशा प्रकारे आपली पेस्ट आता तयार झालेली आहे. ह्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल ऍड करणार आहे आणि आपण हे सगळी मातीच्या भांड्यात करणार आहे. ह्या थंडीच्या दिवसात जर तुम्ही मातीच्या भांड्यामध्ये रेसिपी केली किंवा कुठलीही भाजी, म्हणा नॉर्मली जरी कुठली भाजी केली तर ती जास्त वेळ गरम राहते आणि खाण्यासाठी छान लागते. आता हे तेल आपलं बऱ्यापैकी गरम झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये हे वाटण टाकून घेऊया. आता आपण हे जे वाटण टाकलं होतं त्यामध्ये आपण आता हे आपले सगळे सुके मसाले ऍड करणार आहे. आपण हळद घेणार आहे अर्धा चमचा, त्यानंतर लाल तिखट घेणार आहे 1 चमचा, ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. धनिया पावडर 1 चमचा, गोडा मसाला 1 चमचा आणि चवीपुरतं मीठ. आपण मीठ आधीही बॉल्समध्ये वापरलं होतं, त्यामुळे ह्यामध्ये कमीच टाकायचं आहे. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही चाखून बघून मीठ ऍड करू शकता. आता हे मसाले व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. तुम्ही यामध्ये कांदा लसूण मसाला सुद्धा वापरू शकता किंवा तुमच्या घरचा जो काळा मसाला असेल तो सुद्धा तुम्ही ऍड करू शकता. आता तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला किती व्यवस्थित तेल सुटलेले आहे आणि मसालाही चांगला कडक आलेला आहे. आता आपण ह्यामध्ये जे आपण मसाल्याचं वाटण घेतलं होतं मिक्सरमध्ये तेवढंच पाणी मी ऍड करणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यामध्ये पाणी जास्त ऍड करू शकता, पण जे ऍड करताना पाणी गरम पाणीच ऍड करायचं आहे, थंड पाण्याचा वापर नाही करायचा आहे. आता आपण ह्याला एक छानपैकी उकळी काढून घेऊया आणि आता उकळी काढल्यावर आपण ह्यामध्ये ते बॉल्स सोडणार आहे. भाजीला आता एकदम व्यवस्थित कड आलेला आहे. आता आपण ह्यामध्ये ते बॉल्स टाकून घेऊया आणि परत एक उकळी काढू. आता आपण ह्यामध्ये वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ. ह्याला एक छानपैकी उकळी काढू, म्हणजे आपले हे खाण्यासाठी व्हेज कुर्मा खाण्यासाठी तयार आहे. अशा प्रकारे आपला व्हेज कुर्मा खाण्यासाठी तयार आहे. हे गरमागरम तुम्ही थंडीच्या दिवसामध्ये पटदिशी होणारी रेसिपी आहे, कधीही करू शकता. आणि शिवाय ही भाताबरोबर, भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर जे अवेलेबल तुमच्या घरात असेल त्याबरोबर तुम्ही ही करून खाऊ शकता.